कमिटी यांच्या वतीने यांचं स्वागत केलं जातंय. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि किती हे स्वप्नील कितीवर 2 षटकांचा सामना असेल. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. फायनल सामन्याला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 2 षटकांचा सामना असेल. चला दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊया. सामना फायनलचा चालू होतोय. सलामीची जोडी मैदानात साई 11 या संघाच्या माध्यमातून संदीप धानवाने पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम आणि विशाल ही जोडी मैदानात. अस्मित सुतार 23 तर्रार गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अस्मित सुतार 2 षटकांचा सामना असेल. 11 स्टार अस्मित सुतार इथे मात्र लॉप केला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स आउट ऑफ द पार. चौकार. या चौकारने से मात्र श्री गणेश केला गेलाय. स्कोरबोर्ड वरती 4 धावा मात्र लागल्या जातात. प्रथम काहीसा आक्रमण करेल. इथे मात्र 2 षटकांचे सामना आहे. इथे टार्गेट सेट करावे लागेल. प्रथम अस्मितच्या पहिल्या चेंडूवरती काहीसा आक्रमण 4 धावाने पुन्हा एकदा सज्ज होतोय. अस्मित सुद्धा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. इथे मात्र खराब चेंडूचा समाचार घेतला गेलाय. 6 धावेने धावसंख्या जाऊन वेगाने वाढत असताना 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. अस्मित सुतार याच्यावरती काहीसा प्रेशर आणतायत फलंदाज. प्रथम साई 11 हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप धानवा यांनी पुरस्कृत केलेला संघ संदीप धानवा यांचा प्रथम खेळत आहे. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय प्रथम. सुरेख लॉप केला गेलाय. इथे मात्र किरण बसवत चेंडूच्या खाली. सुरेख झेल. इथे मात्र प्रथमच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. देऊ एक डिझेलला संधी. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन होतोय अभि. इथे मात्र अप्रतिम दर्जाचे फलंदाजी केले होते. 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके आले होते. 10 धावा मात्र केल्या होत्या तो प्रथम याने. आणि त्यानंतर कमबॅक करत असताना चला आशुतोष याला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. अस्मित सुतार कमबॅक करत असताना इथे मात्र अभि स्ट्रायकिंग एंड वरती. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि जेलबाद होतोय. इथे अभिच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. दुसरा धक्का मात्र मिळतोय. पाठोपाठ लागोपाठ तू चल मैं आया असे परिस्थिती पाहायला मिळते. हर्षद न्यू बॅटर इन होतोय. देऊ एक डिझेल संधी. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन होतोय हर्षद. इथे मात्र वैभव बसवत अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. वैभव बसवत शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र अचूक झेल. आणि इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण केले गेले. इथे अस्मित सुतार याने 2 चेंडूवरती मोठे फटके जरूर आले. त्यानंतर कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 11 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अस्मित सुतार. सुरेख आणि इथे मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 4 धावन करीत आहे. या 4 धावाने 4 धावन करीत आहे. 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15. या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. लोकेश बसवत इनिंगचा शेवटचा आणि अंतिम षटक डेथ ओव्हर मधला षटक लोकेश बसवत. इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या जाऊन 15. हर्षद इथे मात्र सुरेख फटका पाळला होते फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे सितेज फील्ड करेल. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र लोकेश बसवत गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 षटकांचा सामना. या सामन्यामध्ये मात्र चांगला असं टार्गेट सेट करावं लागेल. साई 11 या संघाला सबमरीन डिलिव्हरी. इथे मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. त्याच कारणाने निधाव चेंडूची समाप्ती होते. इथे धाव संख्या झाली ती 17 धावा धावफलकावरती लागतायत. लोकेश बसवत पुन्हा एकदा विशाल याने काहीच कानमंत्र. सुरेख सुरेख फटका पाळला मिळतोय आणि या 4 धावेने धावसंख्या झाले ते 21. कॅमेरामॅन जरा पूर्ण ग्राउंडच्या पूर्ण आपण कॅमेरा जरा रोल करायचा आहे. इकडे रोल करायचंय पूर्ण. जे पब्लिक आले ते दिसायला पाहिजे. पुन्हा एकदा लोकेश बसवत हर्षद सुरेख सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. इथे मात्र विजय बसवत धावबाद करेलच कारण तेवढा तेच तरार क्षेत्ररक्षक सुद्धा. आणि इथे हर्षदच्या खेळीचा होतोय अंत. जातोय गणेश. मॅन फ्रॉम कुठे दुबई का मॅन फ्रॉम साडे. गणेशने जर षटकार मारला तर सोमनाथ दानवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. माने श्री सुनीलजी दानवा साहेब यांचा देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आणि दुसरे कोण दुसरे कोण आहेत ते सभापती पालघर जिल्हा पंचायत सभापती. आणि इथे मात्र आउट झाला ना. धावबाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22. किती बॉल झाला आणि शेवटचा चेंडू असेल जिथे स्लोअर स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती विशाल अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेश सुरेख फटका पाहायला मिळतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र फील्ड करतील. तत्पूर्वी इथे कलेक्ट करता आला नव्हता चेंडू. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत आणि 3ऱ्या धावावरती रनआउट होतोय. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 24 आणि 25 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान. इथे विजयाकरिता देऊया एक डीजे ला संधी. धन्यवाद डीजे. इथे मात्र माननीय श्री सुशांतजी दानवा साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये आपण
इथे असेल ना, लिहिलेलं असेल ना. माननीय श्री सुनीलजी पांडुरंग दानवा साहेब माजी सभापती पालघर जिल्हा यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये आपलं सर्च वेलकम. माननीय श्री गिरीशजी दानवा साहेब आणि अनिलजी दानवा साहेब मासवण यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. या आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. या फायनलचा सामना इथे मात्र प्रेक्षक राजे मनमुराद आनंद लुटत असताना 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. इथे विजयासाठी 12.50 रिक्वायर्ड रन रेट असेल. विजयाकरिता विक्रांत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. सलामीचा माननीय श्री गिरीशजी दानवा साहेब यांच्याकडून कमिटीला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा अस्मित सुतार आणि इथे मात्र लॉप केला गेलाय 4 धावांकरिता. माननीय श्री गिरीशजी दानवा साहेब यांचं स्वागत माननीय श्री सुदाम दानवा यांच्या हस्ते करण्यात येईल. माहिती उपदर शाळ आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. साहेब या स्पर्धेमध्ये आपण आलात, या फुलाप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात सुगंध दरवळत राहावे. धन्यवाद साहेब. टाळ्या वाजवायच्या. पुन्हा एकदा इथे मात्र धाव संख्या झाले किती. माननीय श्री अनिलजी दानवा साहेब यांचं स्वागत. महेश जाधव माननीय श्री महेश जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येईल. सुरेख लॉप केला गेलाय. इथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. माननीय श्री अनिलजी दानवा साहेब यांचं स्वागत माननीय श्री महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात येईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. अनिलजी साहेब यांचं स्वागत आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये. विक्रांत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अस्मित सुतार लॉप केला गेलाय चेंडूला. लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मध्ये मध चेंडू गणेश फील्ड करेल. इथे मात्र स्वेर फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती 11. आता 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. इथे मात्र विजयासाठी 11 स्टार वाकडी वसरोली कोणता संघ चॅम्पियन ठरेल, 50,000चा कोणता संघ मानकरी ठरेल हे पाहणे योग्य राहील. 8 चेंडूंमध्ये आपल्या पर्यंत निकाल येईल. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. इथे मात्र लॉप केला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि इथे मात्र 4 धावा प्राप्त करतोय अस्मित सुतार. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते अस्मित सुतार यांच्या माध्यमातून.
एकदा जोरदार प्रेक्षक राजे टाळ्या वाजवायचे आहेत. फायनलचा सामना आहे. अस्मित सुतार एक सुरेख असा हे सूर्य गटातील टीम आहे. 11 स्टार वाकडी वसरोली या विभागातली टीम आणि साई 11 ही टीम संदीप धानोळ यांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. माननीय श्री प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब हितांशु एंटरप्राइजचे प्रोप्रायटर यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. आपण स्थानपन्न व्हायचंय. धावसंख्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. विजयाकरिता अस्मित सुतार आणि दुसरा कोण आहे लोकेश बसवत. इथे मात्र कोणता संघ चॅम्पियन ठरेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. सूर्या गटातील एक टीम आपल्याला पाहायला एक आणि ऑल इंडिया ओपन मधील एक टीम यांच्यामध्ये एक लढत आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कोणता गोलंदाज अभि. इथे अभिला काहीतरी करावं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. बाद में अपने को सोचना पडेगा. इथे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. अभी अस्मित सुतार. इथे मात्र 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. फायनलचा सामना आहे. लास्ट ओव्हर आहे. अभि इथे मात्र लाभ केलाय आणि गणेश कोणतेही चुकी करणार नाहीये. इथे अस्मितच्या खेळीचा होते अंत. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गणेश याच्या माध्यमातून. इथे मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयाकरिता. किरण बसवत न्यू बॅटर इन होतोय. किरण बसवत याही फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एकदा सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 11 स्टार वाकडी वसरोली या संघाला. अभि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. किरण बसवत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई 11 हा संघ संदीप धानवा यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः देखील खेळतायत त्या संघामध्ये संदीप धानवा आणि अभि. पुन्हा एकदा इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू आणि गणेश पुन्हा एकदा. इथे मात्र किरणच्या खेळीचा होता अंत. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुरेख एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. सोमनाथ धानवा यांच्याकडून गणेश याने कॅच घेतलाय त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार या खेळाडूसाठी व्हायला पाहिजे. गणेश आणि फक्त गणेश. न्यू बॅटर आता हा हॅट्रिक चेंडू असेल. आणि या कॅच साठी अजय दानवा यांच्याकडून देखील 200 रुपये गणेश याला या कॅच साठी. आता मात्र हॅट्रिक बॉल असेल. या आजच्या दिवसामध्ये अभि या गोलंदाजींमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेतलेले आहे. तिसरी हॅट्रिक पूर्ण करेल का? एकदा पुन्हा एकदा अभि सज्ज आहे हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी. तितकाच सुरेख क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना अभि
साई 11 संघाच्या माध्यमातून 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हॅट्रिक चेंडू इथे मात्र अभियांचा. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू लॉगऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तितकाच सुरेख क्षेत्ररक्षण देखील होतंय आणि 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. प्रफुल्ल आणि लोकेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. कोणता संघ चॅम्पियन होईल येणारे 3 चेंडू मध्ये आपल्याला निर्णय कळेल. 3 चेंडू 5 धावा विजयासाठी प्रफुल्ल आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. अभि घाई करायचे. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात प्रफुल्ल 11 स्टार वाकडी वसरोली. इथे मात्र सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण. 2 चेंडू आणि 5 धावा. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या सामन्यासाठी. सुरेख सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 6 चेंडू मध्ये 7 धावा हव्या होत्या आणि इथे मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण इथे पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. प्रथम चेंडूच्या खाली विकेटचं पतन. इथे मात्र अभिने चांगली अशी गोलंदाजी केली. प्रफुल्लच्या खेळीचा होतोय अंत. एक चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता विजयाकरिता. सतीश न्यू बॅटर. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अभि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. साई 11 हा संघ संदीप दानवा यांनी पुरस्कृत केलेला आहे. संघ स्वतः त्या संघामध्ये देखील खेळत आहेत. अप्रतिम खेळ करून दाखवला गेला. साई 11 या संघाच्या माध्यमातून 11 स्टार वाकडी वसरोली. शेवटचा चेंडू आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. नाही टाइम कुठे आहे इथे. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. अभि पुन्हा एकदा. इथे मात्र सतीश लॉप केला गेला आहे. विक्रांत आणि सुरेख आणि साई 11 हा संघ चॅम्पियन अडवलाय.